नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विश्वास बोराडे आपल्या टिकर मराठी या युट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करत आहे। पोलीस भरतीसाठी महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनल म्हणजे टिकर मराठी। तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि समोरच असलेलं घंटीचं बटन दाबा। आम्ही जेव्हा काही नवनवीन व्हिडिओ टाकू त्या तुम्हाला त्याची नोटिफिकेशन भेटेल। आपण अतिसंभाव्य प्रश्नांची सिरीज सुरू केली आहे। 5000 प्लस प्रश्न बघा, याच्यामध्ये 0 लेवल पासून हाय लेवल पर्यंत तुम्हाला प्रश्न भेटतील। म्हणजे ज्यांचं कोणाचं पोलीस भरतीचे जे प्रश्न झालेले आहेत त्यांची रिव्हिजन होईल, गणित ज्यांचं झालेलं आहे त्यांची रिव्हिजन होईल आणि जे आता उतरले आहेत त्यांना शिकण्यासाठी भेटेल। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आजचा पहिला प्रश्न आहे 72 भागिले 96 बरोबर 24 भागिले x, तर x ची किंमत काढा। पर्याय दिले 32, 36, 42 आणि 54। याचं उत्तर एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा। ओके, प्रश्न दिलेला आहे 72 भागिले 96 गुणिले 24 भागिले x। हा इकडे भागाकारात इकडे जाताना गुणाकार होईल, या दोघांचा गुणाकार होईल, म्हणून x बरोबर 96 गुणिले 24 भागिले 72। आता याला 12 ने भाग द्या, 12 दुनी 24, 12 सक 72, 6 एके 6, 6 6 36 आणि 16 दुनी 32। म्हणजे उत्तर तुमचं काय येईल? पर्याय क्रमांक 1 हे तुमचं उत्तर असेल। स्क्रीनशॉट घेऊन घ्या तुम्ही। नेक्स्ट उदाहरण बघू। एका फळवाल्याचे 20% आंबे नासलेले आंबे 45 होते, तर त्याच्याजवळ एकूण आंबे किती? 165, 180, 225, 240। याला सोडवायचं कसं? 20% दिलेले आहेत। 20% बघा, 20% ची तुम्ही जर फ्रॅक्शन काढली तर ते किती होतात? 1/5 होतात। तो म्हणतोय 45 आंबे नसले, म्हणजे एक ही आपण धरलं ते किती? एक आंबा नसला, त्याने उदाहरणात दिलं एक ही 45 च्या किती पट आहे? 45। त्यांनी एकूण आंबे विचारले, खालची जी संख्या असते ती एकूण आंब्यांची असते। मग बघा, 5 5 25, हातचा आले 2 5 20 आणि 2 22, म्हणजे त्याचे एकूण आंबे किती होते? 225। पर्याय क्रमांक 3 हे तुमचं उत्तर असेल। नेक्स्ट उदाहरण बघू। 12.4 गुणिले 12.4 वजा 2.6 गुणिले 2.6 भागिले 12.4 वजा 26। याचे पर्याय दिलेत 9.8, 15, 2.6 आणि चौथा पर्याय 10.8। तर याला सोडवायचं कसं? बघा, याचा जर तुम्ही डायरेक्ट गुणाकार केला तर तुम्हाला अडचण जाईल, परंतु एक फॉर्म्युला आहे बीजगणिताचा, तो फॉर्म्युला इथं लागू होतो। बघा, वर्ग म्हणजे काय? त्या संख्येला त्याच संख्येने गुणणे म्हणजे त्याचा वर्ग होतो। आता इथं दिलंय 12.4 गुणिले 12.4 म्हणजे a वजा हे b दिलंय b चा वर्ग भागिले हे a आणि हे b, a मायनस b बरोबर। आता याची जर फोड केली तर बघा, पहिल्या कंसात a अधिक b, दुसऱ्या कंसात a मायनस b भागिले a वजा b, a वजा b कॅन्सल झालं, शिल्लक राहिलं a प्लस b, म्हणजे आपल्याला 12.4 अधिक 2.6 आणि याची जर तुम्ही बेरीज केली 6 4 10, 4 आणि 1 5 म्हणजे 15। पर्याय क्रमांक 2 हे तुमचं उत्तर असेल। याचं तुम्ही डायरेक्ट गुणाकार केला तर तुम्हाला अडचण जाईल, परंतु हा सूत्र जर तुमचा पाठ असेल तर तुम्हाला सोडवायला एकदम इझी जाईल। नेक्स्ट उदाहरण बघू।
16 गुणिले 5 भागिले 10 अधिक 4 वजा 3 बरोबर किती? पर्याय दिलेत 9, 5.4, 8 आणि 6.4. एकदा कमेंट करा, समजतंय? ह्याला बोर्डमास नुसार सोडवता येतं. 16 गुणिले 5 भागिले दिले गुणाकारात घ्या म्हणजे हे होईल 1/10 अधिक 4 वजा 3. 5 एके 5, 5 दोन्ही 10, 2 आठी 16. बघा 8 आणि 4 किती झाले हो? 12. 12 वजा 3 बरोबर किती येतात तो? 9. पर्याय क्रमांक 1 हे तुमचं उत्तर असेल. ओके, हा कमेंट करत राहा, समजतंय नाही समजत. नेक्स्ट उदाहरण बघू. 15 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती? त्रिकोणी संख्या काढायची आहे. पर्याय दिले 240, 105, 75 आणि 221. त्रिकोणी संख्या काढायची आहे. बघा हे त्रिकोणी संख्या चॅप्टर मधला उदाहरण आहे. एकतर तुम्हाला त्रिकोणी संख्या काढायला सांगतात किंवा त्या संख्या देतात आणि त्याचा पाया काढायला सांगतात. अशा दोन टाईपचे प्रश्न याच्यावर विचारले जातात. आता तुम्हाला त्रिकोणी संख्या काढायची आहे. त्याला सोडवायचं कसं? सरळ पाया दिलाय त्याच्यामधून एक वजा करा. किती झाले? 14 भागिले 2, 2 साती 14 आणि 15 साते 105. म्हणजे त्या त्रिकोणी संख्या कोणती आहे हो? पर्याय क्रमांक 2 हे तुमचं उत्तर असेल 105. जेव्हा ही त्रिकोणी संख्या विचारतात तेव्हा जो पाया दिलाय त्याच्यामधून एक वजा करा भागिले 2 करा, तुमचं उत्तर येईल. जास्त काही विचार करण्याची गरज नाही. नेक्स्ट उदाहरण बघू. 5 क्रमवार समसंख्यांची बेरीज 60 आहे तर लहान संख्या कोणती? पर्याय दिले 2, 4, 6 आणि 8. हा याचं उत्तर काय येईल एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा. ओके, सोडवूया आपण. बेरीज किती दिले? 60 भागिले काय करा? 5 भागिले 5. याला सोप्या पद्धतीत कसं सोडवता येईल ते तुम्हाला सांगतो. जी बेरीज दिले त्याला भागाकारात 5 घ्या. 5 एके 5, 5 दोन्ही 10. ही आली मधली संख्या. ही आली मधली संख्या. बघा इकडं 2 समसंख्या आणि इकडं 2 समसंख्या. 12च्या लहान एक समसंख्या किती येईल? 10 आणि 10च्या समसंख्या किती येईल? 8. ही झाली तुमची लहान समसंख्या. लहान. पर्याय क्रमांक 4 हे तुमचं उत्तर असेल. तुम्हाला मोठी समसंख्या विचारली असती तर 12 नंतर समसंख्या 14, त्यानंतर आली 16. म्हणजे सर्वात मोठी कोणती येईल हो? 16 ही समसंख्या येईल. तुम्हाला लहान विचारली. पर्याय क्रमांक 4 हे तुमचं उत्तर असेल. ओके, नेक्स्ट उदाहरण बघू. एका जंगलात 2 वर्षापूर्वी 30,000 सागाची वृक्ष होती. दरवर्षी 6% प्रमाणे जंगलतोड झाली तर आज वृक्षाची संख्या किती? बघा पर्याय दिलेत 26, 805, 42, 308, 26, 508 आणि 45, 550. ह्या उदाहरणाचं उत्तर काय येईल? बघा याला सोडवायच्या अनेक साऱ्या पद्धती आहेत, सूत्र आहेत, परंतु आपण सूत्राचा वापर न करता कन्सेप्टनी हे कसे सोडवू शकतो. बघा हा शेकडेवारी मधला एक नमुना आहे. शेकडेवारी टॉपिक मध्ये असे 10-12 प्रकारचे प्रश्न येतात. त्यापैकीच एक आहे आणि याच्यावर प्रत्येक वर्षी पोलीस भरतीला एक ना एक प्रश्न विचारलेला आहेच. ठीक आहे, याचं उत्तर काय येईल एकदा? ओके ओके ओके
याला सोडवायचं कसं? 6% दिलेलं आहे, 6%. बघा 6% दिलेले आहे, त्याचं काय करा, फ्रॅक्शन काढा किंवा अपूर्णांकात रूपांतर करा. 6% म्हणजे या पर्सेंटेज उडाला म्हणजे छेदामध्ये काय येतंय हो, 100 येतोय. म्हणजे किती राहतंय, 3/50. किती राहतंय, 3/50. आता तो म्हणतोय की ह्या 6% प्रमाणे वृक्षतोड झाली, म्हणजे या पूर्वी 50 होते त्याच्यामध्ये 6% कमी झाले, म्हणजे 3 कमी झाली. या 50 मधून 3 कमी झाली तर किती झालं, 47. किती वर्ष, 2 वर्ष. बघा पहिल्या वर्षी 50 होती, 6% वृक्षतोड झाली म्हणजे 47 झाली. दुसऱ्या वर्षी 50 होती, परत 6% वृक्षतोड झाली, किती झाली, 47. बघा 50 चा वर्ग किती हो, 2500. आणि 47 चा वर्ग किती, 2207. किती येते, 2207. सॉरी 2209 येईल. किती येईल, 47 चा वर्ग 2209. आता बघा सुरुवातीला किती झाडे होती, 2 वर्षापूर्वी 30,000. आपण काढली किती आली, 2500. उदाहरणात किती दिलंय, 30,000. मग हे 2500 आणि 30,000 किती पट आहे हो, 12 पट. मग हे नंतरची वृक्ष किती, ही 2209 न राहता त्याची 12 पट होईल, म्हणजे किती होईल, 26,508. पर्याय क्रमांक 3 हे तुमचं उत्तर असेल. पर्याय क्रमांक 3 हे तुमचं उत्तर असेल. बघा या 50 ची 6% कमी झाली म्हणजे 50 वर किती कमी झाली, 3. बघा ह्या पर्सेंटेजचे अपूर्णांकात रूपांतर करताना काय केलं जातं, 100 ने भागलं जातं. सर्वात सोपी मेथड आहे, सर्वात सोपं या पद्धतीचा तुम्ही वापर करा, तुम्हाला सर्व गणित सोपी जातील. नेक्स्ट उदाहरण बघू. खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता? पहिलं दिलंय 4/10, दुसरं दिलंय 4/11, तिसरं दिलंय 4/12, चौथं दिलंय 4/13. लहान अपूर्णांक शोधायचा आहे. बघा याच्यावर एक ना एक प्रश्न पोलीस भरतीला विचारलाच जातो. अपूर्णांक मध्ये आहे, त्याच्यामध्ये 2 प्रकार येतात, एक व्यवहारी अपूर्णांक आणि दुसरं दशांश अपूर्णांक. त्यामधलाच एक प्रकार आहे. आता उदाहरण जर बघितलं तर बघा दिलंय 4/10, 4/11, 4/12 आणि 4/13. हे अपूर्णांक दिलेले आहेत. आता ह्या अपूर्णांकावर जर आपण बघितलं तर बघा यांचं हे असतं अंश आणि हे असतं छेद. बघा अंश समान आहे, काय आहे, अंश समान आहे. आणि अंश समान असल्यावर काय होतो, अंश जर समान असेल तर एक नियम आहे, तो नियम लक्षात ठेवा. तो नियम म्हणजे काय, अंश समान असतील, ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान, आणि ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा. आता आपल्याला विचारलं काय, लहान अपूर्णांक कोणता. आता याच्यामध्ये छेद मोठा कोणता आहे हो, 4/13. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे तुमचं उत्तर असेल. आणि तुम्हाला जर मोठा अपूर्णांक विचारला तर ज्याचा छेद लहान हा काय होईल, हा मोठा अपूर्णांक होईल. आपल्याला विचारलंय लहान अपूर्णांक, त्याचं उत्तर काय येईल, 4/13. फक्त हा नियम तुमच्या नोटबुक मध्ये लिहून ठेवा. जर अंश समान असतील तर ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान, आणि ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा. ओके, नेक्स्ट उदाहरण बघूया. 2 संख्येचा गुणाकार 224 आहे, त्यापैकी एक संख्या 14 असल्यास दुसरी संख्या शोधा. पर्याय दिले 16, 17, 26 आणि 36. 26 आणि 36. दोन संख्यांचा गुणाकार दिलेला आहे, त्या संख्या सुद्धा तुम्ही एक्स घ्या किंवा डायरेक्ट काय करा, डायरेक्ट सोडवायचं असेल या 14 ने याला भाग द्या.
किंवा तुम्ही x घेऊन सोडवा. बघा दोन संख्या x गुणिले x त्यांचा गुणाकार किती दिलाय 224. यापैकी एक संख्या दिले 14, दुसरी संख्या आपल्याला काढायची आहे. हा x बरोबर हा गुणाकारात इकडे जाताना भागाकार होईल 224 भागिले 14. बघा 14 1 14, शिल्लक किती राहिले 8 आणि 14 सक 84 म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे तुमचं उत्तर असेल. ही बेसिक कन्सेप्ट आहे. बेसिक नुसार उदाहरण सोपं आहे. असं उदाहरण आल्यावर असं न सोडवता डायरेक्ट या संख्येने याला भाग द्यायचं, येणारं उत्तर तुमचं उत्तर असेल. ठीक आहे. नेक्स्ट उदाहरण बघू. 100 भागिले 5 गुणिले 2 बरोबर किती? पर्याय दिले 4, 40, 45 आणि 84. बघा बोर्डमातचं गणित आहे. जेव्हा ही भागाकारात येतं बघा, एखादी संख्या दिली त्याच्या छेदामध्ये काय नसतं म्हणजे काय असतं? 1 असतं. 100 भागाकारात आहे, इथं जर गुणाकारात घेतलं तर पुढची संख्या व्यस्त होते. 1/5 गुणिले 2, 5 1 5, 5 2 10 आणि 2 2 4 म्हणजे किती आलं हो? 40. पर्याय क्रमांक 2 हे तुमचं उत्तर असेल. अत्यंत सोपा प्रश्न आहे. बघा जेव्हाही एखादी संख्या भागाकारात असते तिला गुणाकारात करण्यासाठी त्याच्या पुढची संख्या काय होते? व्यस्त होते. म्हणजे 5/1 च काय होईल? 1/5. ओके, समजलं? नेक्स्ट उदाहरण बघू. समान व्यासाच्या 3 नळांनी एक पाण्याची टाकी 45 मिनिटात भरते. जर तेवढ्याच व्यासाच्या 5 नळांनी एकाच वेळी चालू केल्यास ती रिकामी टाकी किती वेळात भरेल? 60 मिनिटं, 20 मिनिटं, 40 मिनिटं आणि 27 मिनिटं. एकदा कमेंट बॉक्स मध्ये याचे उत्तर टाका. ओके, हा प्रश्न सोडवायचा कसा? जेवढे काही व्यासाचे नळ देतात गुणिले एकूण मिनिट घ्या. भागाकारात काय करा? जेवढे व्यासाचे नळ दिले ते घ्या. बघा 5 9 45 आणि 9 त्रिक 27 म्हणजे किती मिनिटं लागतील हो? 27 मिनिटं लागतील. पर्याय क्रमांक 4 हे तुमचं उत्तर असेल. ओके, नेक्स्ट उदाहरण बघूया. एका त्रिकोणातील कोणाचे प्रमाण 2 3 4 असेल तर सर्वात मोठ्या कोणाचे माप किती? पर्याय दिले 40 60 80 आणि 100. 40 60 80 आणि 100. त्रिकोणाला 3 बाजू असतात. त्या तिन्ही बाजूचं प्रमाण दिलेलं आहे. याला डायरेक्ट कसं सोडवायचं? 2 अधिक 3 अधिक 4 यांची जर बेरीज केली तर किती होते? 9. आता कोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज, कोणाच्या मापांच्या तिन्ही कोणाची बेरीज किती असते हो? 180 अंश असते. किती? 180 अंश असते. 9 हा 180 च्या 9 2 18 किती पट आहे? 20 पट. आपल्याला विचारलं मोठ्या कोणाचे माप. यापैकी मोठा कोण कोणता आहे हो? 4. मग हे 4 न राहता 4 ची 20 पट होईल. 4 2 8 किती अंश होईल? 80 अंश. पर्याय क्रमांक 3 हे तुमचं उत्तर असेल. फक्त इथे एकच गोष्ट तुम्हाला माहिती पाहिजे, कोणाच्या त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज किती असते? 180 अंश. हा भूमितीचा प्रश्न आहे. भूमितीमध्ये त्रिकोण, चौकोन, वर्तुळ, व्यास हे सर्व गोष्टी येतात. त्रिज्या हे सर्व गोष्टी आल्या. जेव्हा आपण टॉपिक वाईज सुरू करू तेव्हा तुम्हाला सांगण्यात येईल. ठीक आहे, तर हा जेवढे काही प्रकार पडतात तेवढे आपण घेणार आहोत. जसे पुढे जाऊ तसतशी लेवल वाढत जाईल. हा प्रश्न समजला का? एकदा कमेंट करा.
नेक्स्ट उदाहरण बघूया. पुढील संख्येचा मध्यमान किती येईल? 14 17, 12 35, 13 48, 12 96, 1324, 1424, 1350 का 1460. मध्यमान काढायचा आहे. इथं एक ह्या उदाहरण जर तुम्ही लिहून घेतला तर खाली एक स्टार करून पॉइंट लिहून ठेवा. मध्यांक काढणे म्हणजे काय काढणे? त्याची सरासरीच काढणे असतं. काय? सरासरी काढणे. फक्त हा मध्यांक दिला म्हणून आपल्याला कन्फ्युज होतो. सरासरी दिल्यावर आपण काढतो. आता यांचा मध्यांक म्हणजे काय, सरासरी म्हणजे काय? दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. आता हे 1417, 1235, 1348 आणि 1296 यांची बेरीज किती होते? 5296. किती होते? 5296. एकूण किती संख्या आहे तो? 4 संख्या आहेत. आता याला जर 4 ने भाग दिला तर 4 एके 4, 4 दुनी 12, 4 त्रिक 12, 4 एके 4, 4 त्रिक 12. बघा 13 कुठे आहे? 2 ठिकाणी आहे. आणि 4 एके 4 दुनी 8, 132 म्हणजे पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 येईल. किंवा पूर्ण भाग द्या. बघा 4 एके 4, 4 त्रिक 12, 4 दुनी 8, एक शिल्लक राहिलं आणि 4 चोक 16 म्हणजे 1324. याचा मध्यांक किती येईल? 1324 हे तुमचं उत्तर असेल. नेक्स्ट उदाहरण बघूया. एका खादी भांडारातून खरेदी केलेल्या वस्तूची छापील किंमत 2260 रुपये आहे. भांडवलाने एकूण 271.20 रुपये रिबीट दिलं तर रिबीटचा दर किती? रिबीटचा दर किती? बघा रिबीट वर तुम्हाला प्रश्न विचारले जातात. हे छापील किंमत, भांडवल ह्या गोष्टी आहेत. बघा नफा तोट्यामध्ये हा प्रश्न येतो. नफ्या तोट्यामधला हा प्रश्न आहे. याच्यावरचा जो एक किंवा एक टाईप आहे त्याच्यावर आपण एक महत्वाचा प्रश्न उचललेला आहे. तर याचं उत्तर काय येईल? बघा पर्याय दिलेत 12%, 13%, 15%, 12%. तर एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा याचं उत्तर काय येईल. रिबेटचा दर काढायचं आहे. बघा याला सोडवायचं कसं? रिबीटचा दर जेव्हा तुम्हाला विचारतात, रिबीटचा दर जेव्हा विचारतात तेव्हा एकूण रिबीट भागिले छापील किंमत गुणिले 100. एकूण रिबीट दिले 271.20 भागिले छापील किंमत दिले 2260 गुणिले 100. आता हे जर दशांश उडालं तर खाली 2 शून्य वाढतील आणि हे 100 कट झाले. हे 100 कट झाले आणि या 226 ने जर 2712 ला भाग दिला तर कितीचा भाग जातो? 12चा. म्हणजे रिबीट किती टक्के, रिबीटचा दर किती टक्के येईल? तर 12%. किती टक्के येईल? 12%. पर्याय क्रमांक 4 हे तुमचं उत्तर असेल. ओके, समजतंय का? नेक्स्ट उदाहरण बघूया. 2 अंकी 2 संख्येचा मसावी 30 आहे. लसावी हा मसावीच्या 60 पट आहे. त्यापैकी एक संख्या 60 आहे तर दुसरी संख्या काढा. पर्याय दिले 45, 60, 90 आणि 75. बघा लसावी आणि मसावी हा एक टॉपिक आहे आपल्याला पोलीस भरतीला. त्या टॉपिक मधलं एक उदाहरण आपण उचललेलं आहे. असे 6-7 नमुन्याचे प्रकारावर उदाहरणं विचारली जातात. ती सर्व नमुना प्रकार आपण घेतलेले आहेत आणि घेऊया. त्यापैकी एक नमुना मी घेतलेला आहे. बघा इथे एक कन्सेप्ट किंवा सूत्र लक्षात ठेवा. बघा पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या, पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिले मसावी असतं. पहिली संख्या बघा 2 संख्येचा मसावी 30 दिलेला आहे.
बघा एक संख्या दिले 60, दुसरी संख्या आपल्याला काढायची आहे. लसावी किती बघा, दोन संख्येचा मसावी आपल्याला दिलेला आहे किती 30, आणि पुढे म्हणतोय मसावी हा लसावीच्या 6 पट आहे. म्हणजे लसावी किती आहे 30 अधिक याची 6 पट, म्हणजे किती होईल 30 गुणिले 60. लसावी हा मसावीच्या 6 पट आहे. दुसरी संख्या बरोबर बघा, हा भागाकारात इकडे जाताना गुणाकार होईल. बघा 30 गुणिले 6 गुणिले 30 भागाकारात 60, 0 0 कट झाले, 6 6 कट झाले आणि 3 त्रिक 9, म्हणजे दुसरी संख्या काय होईल हो 90. पर्याय क्रमांक 3 हे तुमचं उत्तर असेल. एकदम बेसिक गोष्टी ज्या काही नीड आहेत, याचे शॉर्टकट पण खूप आहेत, पण बेसिक पाया तुमचा भक्कम झाला पाहिजे. प्रत्येक मास्टर लोकच आपल्या अकॅडमीला जॉईन नाहीयेत. ज्यांना काही गणित येत नाही, ज्यांना समजत नाही, त्यांना ह्या गोष्टी, ह्या नियम किंवा ही कन्सेप्ट माहिती असावी. असं का होतं, म्हणून हे सुरुवातीपासून बेसिक पासून सर्व गोष्टी घेण्यात आल्या आहेत. हा एक समजलं का, एकदा कमेंट करा. नेक्स्ट उदाहरण बघू. एक काम 6 व्यक्ती रोज 8 तास करून 63 दिवसात पूर्ण करतात. तेच काम 7 व्यक्ती 6 तासात करून किती दिवसात पूर्ण करतील? पर्याय दिले 60, 72, 80 आणि 90. तर याचं उत्तर काय येईल? बघा, काळ काम वेग याच्यावरचा हा एक टॉपिक आहे किंवा कन्सेप्ट आहे. बघा याच्यामध्ये एकदा काम समान देतात, एकदा दिवस समान देतात, एकदा मजूर समान देतात, आणि मग याचं आपल्याला प्रमाण काढावं लागतं. मग ते प्रमाण काढण्यासाठी कुठेतरी अडचण होते. मग याच्यासाठी एक सूत्र आहे किंवा कन्सेप्ट आहे, ती लक्षात ठेवा. सूत्र आहे M1 D1 T1 भागिले W1 बरोबर M2 D2 T2 भागिले W2. आता उदाहरणामध्ये काम तेच काम दिलेलं आहे, म्हणजे काम समान आहे, काम घेण्याची गरज नाही. आता M1 म्हणजे सुरुवातीचे मजूर, D1 म्हणजे सुरुवातीचे दिवस, T1 म्हणजे सुरुवातीची वेळ, M1 म्हणजे नंतरचे मजूर, M2 म्हणजे नंतरचे मजूर, D2 म्हणजे नंतरचे दिवस आणि T2 म्हणजे नंतरची वेळ. W1 म्हणजे सुरुवातीचं काम आणि W2 म्हणजे नंतरचं काम. बघा हे सूत्र कॅन्सल होईल, काम समान आहे, तेच काम आहे, म्हणून हे W1 कॅन्सल होईल. शिल्लक राहिले बघा, सुरुवातीचे मजूर दिले 6 गुणिले किती तास करतात 8 आणि दिवस किती लागतात 63 बरोबर तेच काम 7 मजूर रोज 6 तास करून किती दिवसात पूर्ण करतील, म्हणजे D2 काढायचं आहे. आता हे 6 6 कॅन्सल झाले, 7 9 63, 7 9 63 म्हणजे D2 बरोबर बघा तुम्हाला 8 गुणिले 9 आणि 8 9 72 किती दिवस लागतील व 72. पर्याय क्रमांक 2 हे तुमचं उत्तर असेल. हा, हे इकडे भागाकारात जाईल. मी डायरेक्ट भाग दिलेला आहे कारण आपल्याकडे जागा तेवढी कमी आहे. समजलं का? नेक्स्ट उदाहरण. रमेश व सुरेश यांच्या भांडवलाचे गुणोत्तर 4:5 आहे व मुदतीचे गुणोत्तर 3:4 आहे. तर त्यांच्या नफ्याचे गुणोत्तर किती? 3:5, 5:7, 1:2 आणि 3:1. बघा ह्या दोघींपैकी एक उत्तर असेल, कारण त्यांनी व्यस्त दिलेले आहेत. हेही नसेल, म्हणजे आपल्याकडे 2 पर्याय आहेत. मग नक्की हे आहे का हे आहे, हे ठरवण्यासाठी आपल्याला सोडवावं लागेल. याचं उत्तर एकदा सांगा. नफ्याचे गुणोत्तर बरोबर भांडवलाचे गुणोत्तर गुणिले मुदतीचे गुणोत्तर. आपल्याला नफ्याचे गुणोत्तर काढायचे. भांडवलाचे गुणोत्तर दिले 4/5 गुणिले भांडवलाचे मुदतीचे गुणोत्तर दिले 3:4. आता हे 4 4 कॅन्सल झाले, म्हणून
नफ्याचे गुणोत्तर किती राहिले? 3/5 किंवा यालाच कसं लिहू शकतात? 3/5 म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे तुमचं उत्तर असेल. पर्याय क्रमांक 1 हे तुमचं उत्तर असेल. जेव्हा ही गुणोत्तराचा हा प्रश्न आहे, गुणोत्तर एकतर तुम्ही गुणोत्तरातील संख्या अंश आणि छेदामध्ये लिहू शकता किंवा एका समोर एक लिहू शकता. म्हणून ही 3 समोर घेतला आणि 5 नंतर घेतलेला आहे. पुढचं उदाहरण बघूया. जर a/2 बरोबर b/3 बरोबर c/5 तर a+b+c भागिले c. याला सोडवायचं कसं? याचं पर्याय दिले 6, 12, 2 आणि यापैकी नाही. बघा, जेव्हा ही यापैकी नाही असं पर्याय येतो तेव्हा नेहमी प्रश्नांचा विचार करावा लागतो, नक्की उत्तर काय आहे. आता याला कन्सेप्ट नुसार काहीच न वापर करता सरळ काय करा, ह्या जे दिलेले आहे 2, 5, 7 यांची बेरीज करा. काय बेरीज? बघा, आपल्याला काय दिलं? a+b+c. a ची किंमत 2, b ची किंमत 3, c ची किंमत 5 आणि यांची जर बेरीज केली किती होते? 10 आणि c ची किंमत किती आहे? 5. या 10 ला जर 5 ने भाग दिला तर 5 दुनी 10 म्हणजे यांचं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 2 हे तुमचं उत्तर असेल. काहीच करायचं नाही. असा प्रश्न आला काय? छेदामध्ये ज्या संख्या आहेत त्यांची बेरीज करा आणि ज्याला कोणी भाग द्यायचे त्या संख्येने भाग द्या. यांची बेरीज होते 10. 10 ला 5 ने भाग दिला उत्तर येईल 2. नेक्स्ट उदाहरण. एका घड्याळाची विक्री किंमत 10,800 रुपये आहे तेव्हा 25% तोटा होतो तर घड्याळाची खरेदी किंमत किती? बघा, दिले 15,000, 14,400, 15,000. 2 पर्याय दिलेले आहेत सेम. यापैकी नाही. इथं करा 16,000 करा. काय ताण? ठीक आहे. बघा, 4 पर्याय आहेत. इथं नफा आणि तोटा या टॉपिक वरचं हे गणित आहे. कधी नफा दिला जातो तर कधी तोटा दिला जातो. कधी खरेदी किंमत विचारतात, कधी विक्री किंमत विचारतात. आणि बघा, नफा किंवा तोटा हा नेहमी खरेदी किमतीवर होत असतो. मी तुम्हाला सांगितलं आहे की शेकडेवारी हा टॉपिक ज्याचा पक्का असेल त्याला अंकगणित खूप सोपं जाईल. बघा, याला शेकडेवारी पद्धतीने कसं सोडवू शकता? 25% तोटा होतो. या 25%ची फ्रॅक्शन काय होते? 1/4. म्हणजे सुरुवातीला जी काही छेदामध्ये संख्या असते ती मूळ संख्या असते. म्हणजे या 4% जर 25% तोटा झाला म्हणजे 1 तोटा झाला. म्हणजे सुरुवातीला 4 होतं, 1 रुपये तोटा झाला, किती झालं? 3. परंतु ही असते खरेदी किंमत. ही असते खरेदी किंमत आणि ही येते विक्री किंमत. बघा, विक्री किंमत किती आली? 3. उदाहरणार्थ किती दिलंय? 10,800. बघा, या 3 ने जर याला भाग दिला तर 3 त्रिक 9, 1 राहिलं आणि 3 सक 18, किती झाली? 3600. मग आपल्याला खरेदी किंमत विचारली. मग ही 4 न राहता 4 ची 36 पट होईल. बघा, 4 ची 36 पट. 2 शून्य 6 चोक 24, हातचं आलं 2, 4 त्रिक 12 आणि 2 किती हो? 14. म्हणजे 1400 रुपये. पर्याय क्रमांक 2 हे तुमचं उत्तर असेल. खरेदी किंमत आपल्याला विचारली आहे. सूत्रानुसारही सोडवू शकता, पण सूत्राचा वापर न करता कन्सेप्ट नुसार सोडवा. कन्सेप्ट नुसार सोडवलं तर तुमचा अत्यंत फायदा होईल. आता सूत्र लक्षातच ठेवायचे नाही. याच मेथडने आपण गेले 3-4 दिवस शिकतोय, तर या एकाच मेथडने आपण जात आहोत. ठीक आहे. शेकडेवारी जेव्हा होईल तेव्हा हेही तुमचं क्लिअर होऊन जाईल. तर हे होते मित्रांनो आजचे उदाहरण. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. आपल्या मित्रांना व्हिडिओची लिंक शेअर करा. जास्तीत जास्त जे काही गावामध्ये जी मुलं आहेत ज्यांना क्लासेस लावू शकत नाही, क्लासेस पर्यंत पोहोचू शकत नाही, अशा प्रत्येक महाराष्ट्रातील मुलापर्यंत आपले व्हिडिओ पोहोचले पाहिजेत. टिकर मराठी या चॅनेलवर तुम्ही जर नवीन असाल
तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोर असलेलं घंटीचं बटन दाबा आणि तुम्हाला जे काही प्रॉब्लेम्स असतील, डाऊट असतील ते कमेंट मध्ये सांगत चला. व्हिडिओला लाईक केलं नसेल लाईक करा, शेअर करा आणि घंटीचं बटन दाबा. तर आजच्यासाठी हे एवढे संभाव्य प्रश्न होते. उद्या आपण नेक्स्ट लेक्चरला अजून काही महत्त्वाचे प्रश्न बघूया. तर आजच्यासाठी एवढंच मित्रांनो. जय हिंद.